नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही फक्त 13 रुपयात गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ते कसं काय सर्व काही मी सोप्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. आपण ज्या कन्सेप्टबद्दल बोलत आहोत त्या कन्सेप्टचं नाव आहे गोल्ड ETF. काही लोकांनी ऐकलं असेल, काही लोकांनी नसेल ऐकलेलं. मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न, गोल्ड ETF म्हणजे काय बाबा, आम्हाला सोप्या भाषेत सांग. हे बघा, जेव्हा तुम्ही 100 रुपयाचं गोल्ड ETF खरेदी करतात तेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये 100 रुपयाचं सोनं खरेदी करतात. आता तुम्ही म्हणणार 100 रुपयात किती सोनं येणार आहे, कणभर येणार आहे, बरोबर. पण तेवढं का असे ना, तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही 100 रुपयाची गोल्ड ETF खरेदी करतात, जी कंपनीचं घेणार, तुम्ही ज्या कंपनीमध्ये तुम्ही सोनं घेणार ती कंपनी काय करणार आहे, तुमच्या वाटेचं 100 रुपयाचं सोनं खरेदी करून त्यांच्या तिजोरीत ठेवणार आहे, त्यांच्या लॉकरमध्ये ठेवणार आहे, बरोबर. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही गोल्ड ETF खरेदी करतात, ज्या पण कंपनीचं असेल ती कंपनी तुमच्या वाटेचं सोनं घेऊन तिजोरीमध्ये ठेवत असते. तुम्ही ॲक्च्युअल सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, ते कितीही असू द्या. मी तर 13 रुपयाचं उदाहरण घेतोय. 13 रुपयाची पण गोल्ड ETF येते. तुम्ही 13 रुपयात पण खऱ्या सोन्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ओके, ज्या वेळेला सोन्याची किंमत वाढते त्यावेळेला तुमच्या गोल्ड ETFची पण किंमत वाढते भावानुसार. ज्या वेळेला सोन्याचा भाव वाढतोय त्यावेळेला तुमच्या गोल्ड ETFची पण किंमत वाढते आहे. ओके, गोल्ड ETF खरेदी करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट लागतं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे डीमॅट अकाउंट म्हणजे कोणतं, एंजल वन झालं, अपस्टॉक झालं, धन झालं, झेरोदा झालं, कोणत्याही डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही गोल्ड ETF खरेदी करू शकतात. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता मित्रांनो, तुम्ही म्हणणार की मी 13 रुपयाची गोल्ड ETF घेतोय, समजा 50 रुपयाची गोल्ड ETF घेतोय, एवढी किंमत कमी का आहे यांची, या गोल्ड ETFची किंमत कमी का आहे. ॲक्च्युअल 1 ग्रॅम गोल्ड घ्यायला गेलो तर आपण 13 ते 14,000 रुपये लागतात, बरोबर. पण जे गोल्ड ETF आहे याची किंमत का कमी आहे. हे बघा, गोल्ड ETFची किंमत इतकी कमी का असते. हे बघा, अनेकांना वाटतं गोल्ड ETF ही 1 युनिट म्हणजे 1 ग्रॅमचे सोने, पण तसं नसतं. प्रत्येक AMC आपल्या ETFची 1 युनिटची किंमत वेगवेगळ्या प्रमाणात ठेवू शकते. हे बघा, जसं निपॉन गोल्ड ETFची 1 युनिटची किंमत काय आहे, 1 ग्रॅम सोन्या इतकी आहे, बरोबर. SBI गोल्ड ETFची किंमत काय आहे, 1 युनिटची 1 ग्रॅम सोन्या इतकीच आहे ती पण. HDFC गोल्डची किती आहे, 1 युनिटची 1 ग्रॅम सोन्या इतकीच आहे. पण कोटक गोल्ड ETFची किती आहे, 1 युनिटची किंमत अर्धा ग्रॅम सोन्या इतकी आहे. ॲक्सिस गोल्ड ETFची किती आहे, 1 युनिटची किंमत 0.01 ग्रॅम सोन्या इतकी आहे. म्हणजे मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो. समजा एका गोल्ड ETFची युनिटची किंमत 15,000 रुपये आहे. म्हणजे ते काय करतं, आपण जेव्हा गोल्ड ETF खरेदी करतो ते ॲक्च्युअलमध्ये 1 ग्रॅम सोन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. 1 ग्रॅम सोनं आपण घेतलं असं समजा. पण ज्या गोल्ड ETFची किंमत समजा 50 रुपये, तर ते काय करतात, 50 रुपये इतकंच सोनं तुम्हाला देतात. म्हणजे युनिट म्हणजे काय, आता समजा 1 ग्रॅम सोनं आहे, त्यात तुम्ही मिली जेवढं काही बसेल त्या मिली पण तुम्ही सोनं घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही अगदी 10 मिली पण सोनं घेऊ शकतात, 5 मिली पण सोनं घेऊ शकतात. अशा प्रकारे हे काम करतं. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. म्हणजे काय, तुम्ही सोन्यामध्येच इन्व्हेस्ट करतात. फक्त असं समजा की तुम्ही कणभर सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे असं सोनं जे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये हातात सुद्धा पकडता येणार नाही, तेवढ्या सोन्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. म्हणून याची किंमत ही कमी आहे. तुम्ही अगदी 13 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट इथं करू शकतात. आता पुढे बघा, गोल्ड ETF कसा खरेदी करायचा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. गोल्ड ETF साठी आपल्याला काय लागतं, डीमॅट अकाउंट लागतं. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एंजल वन ॲपची लिंक दिली आहे. एंजल वन काय, डीमॅट अकाउंट ओपन करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. हा एक ब्रोकर आहे मित्रांनो. जसं तुम्ही शेअर्स खरेदी करतात तसंच तुम्ही गोल्ड ETF खरेदी करू शकतात. तर तुम्ही काय करू शकतात, एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि तिथं गोल्ड ETF खरेदी करायचा आहे. कोणत्याही गोल्ड ETFमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. जो आता तुम्ही असं म्हणणार ज्याची प्राइस कमी आहे, समजा एक 13ला आहे आणि एक 100ला आहे, तर जो 100वाला आहे तो चांगला का, असा अजिबात नाही. 13वाला असेल तो पण तेच काम करतोय, 100वाला असेल तो पण तेच काम करतो आहे. जसं मी सांगितलं, फक्त 100 रुपयावाला काय करणार आहे, 100 रुपये इतकं गोल्ड खरेदी करणार आहे. 13वाला काय करणार आहे, 13 रुपयावाला इतकं गोल्ड खरेदी करणार आहे. एवढाच फरक आहे. दोन्हीही गोल्डमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. फरक फक्त एवढाच आहे की ते किती प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात याचाच फरक आहे. म्हणून तुम्ही 13मध्ये पण तुमचं बजेट कमी असेल, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट कमी असेल तर तुम्ही 13वाली खरेदी करू शकतात. आणि जर तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही 100 रुपयामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आता बघा, कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुम्हाला, एंजल वन, ग्रो, झेरोदा, जिथं तुम्हाला आवडेल तिथं करा. मी सांगत नाही की तुम्ही एंजल वनमध्येच करा. तिथं काय करायचं, सर्च करायचं आहे गोल्ड ETF आणि तुम्हाला तिथं ऑप्शन भेटून जाणार आहेत. खूप सारे ऑप्शन भेटून जाणार आहेत. ओके,
गोल्ड ETF निवडा, कोणतीही निवडा तुम्ही, मी तुम्हाला रिकमेंड नाही करणार असं, पण तुम्ही कोणतीही निवडू शकता. टाटाची निवडा, निपॉनची निवडा, ॲक्सिसची निवडा, ICICIची पण निवडा, कोणती पण निवडू शकता. फक्त तुमच्याकडे किती अमाऊंट आहे, जर तुमच्याकडे कमी अमाऊंट असेल तर तुम्ही 13 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करा. तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही 121, 120 अशा प्रकारच्या ETFमध्ये खरेदी करू शकतात. आता मी तुम्हाला मित्रांनो लाईव्ह डेमो दाखवतो एंजल वन ॲपमध्ये, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यामध्ये गोल्ड ETFची कशी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची. ओके, तर चला मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एंजल वनमध्ये सक्सेसफुली डीमॅट अकाउंट ओपन करणार त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्ही बघू शकतात खाली होम, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ, ऑर्डर्स आणि अकाउंट असे ऑप्शन दिसतात. सर्वात आधी आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये पैसे ऍड करायचे आहेत. ओके, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं कोपऱ्याला बघा अकाउंट सेक्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, इथं बघा 31 रुपये ट्रेडिंग बॅलन्स दिसतोय. यात आपल्याला आता पैसे ऍड करायचे आहेत. आपण काय करणार, ऍड फंडवर इथं क्लिक करणार. आता मी काय करतो, इथं 500 रुपये ऍड करतो. ओके, इथं मी टाकलं 500 टाकल्यानंतर मित्रांनो हे फोनपेवर रिडायरेक्ट होतंय. म्हणजे तुमचा UPI ID याला ऑटोमॅटिकली कनेक्ट असतो जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करतात तेव्हा. तर हे काय होईल, आता फोनपेवर रिडायरेक्ट होतंय. ओके, तेथून काय होईल, ऑटोमॅटिकली जेव्हा आपण UPI ID टाकू, पिन टाकू, तेव्हा हे पैसे आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये ॲड होतात. हे बघा अशा प्रकारे डीमॅट अकाउंटमध्ये पैसे ॲड झाले. ओके, आता इथं बघा ट्रेडिंग बॅलन्स 531 रुपये दिसतोय तुम्हाला. आता मित्रांनो काय करायचं तुम्हाला, इथं बघा इथे तुम्हाला होम टॅबवर क्लिक करायचं आहे आणि वरती तुम्हाला सर्च टॅबवर क्लिक करायचं आहे. ओके, आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे ETF सर्च केलं, इथं पण तुम्हाला ETF वर क्लिक करून द्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला अनेक प्रकारच्या ETF दिसतील. टाटा गोल्ड ETF, टाटा सिल्वर ETF, सिल्वर बीज, गोल्ड बीज, गोल्ड ETF, ICICIची ETF, एंजल वनची गोल्ड ETF. ओके, तुम्हाला अशा अनेक प्रकारच्या गोल्ड ETF तुम्हाला इथे दिसतील. आणि मित्रांनो प्रत्येक ETFची ही जी प्राइसिंग आहे ती डिफरंट आहे. काही 13ला आहे, काही 21ला आहे, काही 117ला आहे, काही 121ला आहे, काही 217ला आहे. अशा प्रकारच्या अनेक ETFची प्राइसिंग वेगवेगळ्या आहेत. त्या कशा प्रकारे वेगवेगळ्या आहेत मी ते तुम्हाला सांगितलंच आहे. ओके, आता मी काय करतो, इथं टाटा गोल्ड ETFवर क्लिक करतो. ज्याचा प्राइस जी आहे युनिटची प्राइस ती 13 रुपये आहे. इथं बघा मित्रांनो, इथं 2024 पासून इथं 119% रिटर्न दिला आहे या ETFने, टाटा गोल्डच्या ETFने. मित्रांनो तुम्ही इथं चार्ट पण बघू शकतात की किती वर्षात किती रिटर्न दिला आहे ते. मित्रांनो इथं बघा स्टार्ट ETF SIP, म्हणजे तुम्ही ETFमध्ये SIP सुद्धा करू शकतात. इथं बघा अमाऊंट टाकायची आहे. तुम्ही अमाऊंटने करायचं असेल तर अमाऊंटने करू शकतात, क्वांटिटीने करायचं असेल तर क्वांटिटीने करू शकतात. क्वांटिटी म्हणजे काय, किती युनिट तुम्हाला घ्यायचे. अमाऊंट म्हणजे काय, किती पैसे तुम्हाला टाकायचे. अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. मी इथं काय करतो, कॅन्सल करतो, मला लमसम टाकायचे, एकाच वेळी टाकायचे आहेत. तर मी इथं खाली येतो. इथे बघा तुम्हाला अनेक पॅरामीटर्स बघायला मिळून जातील. तुम्हाला इथं रिटर्नचं कॅल्क्युलेटर पण बघायला मिळून जाईल की तुम्ही किती पैसे टाकल्यानंतर किती होतील. इथं मी 5 लाख रुपये टाकून बघतो मित्रांनो. समजा या ETFमध्ये 5 लाख मी टाकले आणि मला 10%चा 10.5%चा रिटर्न मिळाला, तर मला 10 वर्षात माझी अमाऊंट जवळजवळ 13 लाखच्या आसपास होते. ओके मित्रांनो, खाली इथं तुम्ही चार्ट पण बघू शकतात की कशा प्रकारे ट्रेडिंग होते चार्टमध्ये. आता आपल्याला ETF बाय करायचे, तर तुम्हाला काय करायचं, इथं बाय ETFवर क्लिक करायचं आहे. बायवर क्लिक केल्यावर तुम्हाला डिलिव्हरी आणि इंट्राडे असे 2 ऑप्शन मिळतात. डिलिव्हरी म्हणजे काय, आज घेतलं आणि तुम्ही केव्हा पण विकू शकतात. इंट्राडे म्हणजे काय, तुम्हाला आज घेतलं तर आजच विकायचं आहे, तर ते आपल्याला करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, आज घेतलं तर आपल्याला केव्हा पण विकू शकतो असं घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला डिलिव्हरीवर क्लिक करायचं. इथं मी 10 क्वांटिटी टाकून बघतो. 10 क्वांटिटीला मला 139 रुपये लागत आहेत. ओके, तर मित्रांनो मी काय करतो, इथं 36 क्वांटिटी टाकतो. क्वांटिटीला किती लागत आहेत, मला 36ला 500 रुपये लागत आहेत. ओके, आणि माझ्या डीमॅटमध्ये 531 रुपये आहेत. त्यानंतर मित्रांनो इथं कन्फर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर हा आपला ETF बाय झालेला आहे आणि हा ETF माझ्या पोझिशन सेक्शनमध्ये आलेला आहे. म्हणजे काय, आपण तो बाय केलेला आहे. उद्या तो माझ्या पोर्टफोलिओमध्ये दिसायला लागणार आहे. म्हणजे ही ETF आता सक्सेसफुली बाय झालेली आहे. मी 500 रुपयाचं प्युअर 24 कॅरेट गोल्ड खरेदी केलं आहे. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एंजल वन ॲपमध्ये ETF खरेदी करू शकतात. एंजल वनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की आपण एंजल वन ॲपमध्ये गोल्ड ETFमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके, एंजल वनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथं फ्री डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आजच तुमची गोल्ड इन्व्हेस्टमेंट चालू करा. कमी पैशात 13 रुपयापासून तुमची गोल्ड इन्व्हेस्टमेंट चालू करा. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि
कमेंटमध्ये काही विचारायचं असेल तर विचारा, जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं पण उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्ये देणार आहे. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.